हिंगोलीच्या राजकारणातनं एक मोठी बातमी समोर आलेली आहे। ठाकरे गटातले खासदार नागेश पाटील अष्टीकर आणि शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यात गुप्त बैठक झाल्याचं समजतंय। अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी ही गुप्त भेट झाल्याची माहिती आहे। या बैठकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आगामी विधानसभा निवडणुकीत हिंगोलीतली राजकीय समीकरण बदलणार का अशी चर्चा या फोटोच्या निमित्तानं आता सुरू झालेली आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती देत आहेत कृष्णा केंडे, आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। कृष्णा, फोटोच्या माध्यमातून काही वेगळी राजकीय समीकरण समोर येत आहेत की काय अशी आता चर्चा सुरू झालेली आहे। बैठकी मागे नेमकं काय दडलं होतं, काय अपडेट? आपण तीनही नेते पाहिले तर त्यातले दोन नेते आपण नेहमी राजकीय समीकरणामध्ये बदल करणारे आहेत, ज्यामध्ये संतोष बांगर आणि अब्दुल सत्तार। यामुळे खरं तर या फोटोवरनं चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र यामध्ये होते नागेश पाटील अष्टीकर, जे हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार आहेत। खरं तर बांगर आणि अष्टीकर यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या ठिकाणी झाडलेल्या आपण पाहिलेल्या होत्या आणि हे तीनही नेते मुंबईमध्ये एकत्र आलेत आणि जे फोटो पाहायला मिळतात त्यावरनं एक स्पष्ट होतंय की हे अब्दुल सत्तार यांचं घर असल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळते। अब्दुल सत्तार पालकमंत्री आहेत। ही भेट खरं तर काय पालकमंत्री होती का आणखी काही म्हणून होती? खरं तर अशा अधिवेशनाच्या काळामध्ये अशा भेटी अनेक होत असतात, नेते एकमेकांना भेटत असतात। मात्र तीन नेते हे एकत्र या ठिकाणी भेटल्यानं साहजिकच याच्यावरती या फोटो समोर आल्यानंतर चर्चा झाली नसती तरच नवल। मात्र ही केवळ कामापुरती बैठक आहे का नवीन समीकरणाची, याची चर्चा मात्र सध्या हिंगोलीच्या राजकारणामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि पुन्हा एकदा सांगूयात की हे अब्दुल सत्तार यांचं घर मुंबईतलं पाहायला मिळते आणि तिथे हे तीन नेते एकत्र भेटल्याची या ठिकाणी माहिती समोर येते आहे। अजिंक्य, ठीक आहे कृष्णा, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। अब्दुल सत्तार यांच्या घरी ही गुप्त बैठक झाल्याचं समजतंय। मराठवाड्याच्या राजकारणातली ही खरं तर मोठी बातमी आहे। बैठकीचा तपशील मात्र समोर आलेला नाही। अष्टीकर आणि बांगर यांच्यामध्ये ही गुप्त बैठक झाली। सत्तार यांच्या घरी ही गुप्त बैठक सुरू होती। काही वेगळी राजकीय समीकरणं शिजतायत का अशी चर्चा सध्या सुरू आहे। आणि यानंतर आपण बातमी पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेतल्या नव्या घोषणांची। पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आणि या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी राज्यभरातल्या ठिकठिकाणी सेतू केंद्रांवर महिलांनी